तर आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार आहे। बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल। 12वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंग तपासणीचे आदेश देण्यात आले। विभागीय आयुक्तांकडून हे आदेश देण्यात आले। मराठवाड्यामधल्या होर्डिंगचा आढावा, अनधिकृत जाहिरातधारकांवर कारवाईचे आदेश देण्यात आले। नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेची वेबसाईट हॅक, संस्था प्रशासनानं वेबसाईट बंद केली। सायबर सेलकडे या संदर्भात तक्रार करता येणार। नागपूरमध्ये 2 वर्षापूर्वी बांधलेल्या उड्डाणपुलाला भलं मोठं भगदाड पडलं। वर्ध्याच्या हिंगणघाट मधला धक्कादायक प्रकार समोर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोषींवर कारवाई करण्याची मागणी। या वर्षीपासून मुलींना उच्च शिक्षण मोफत असणार। अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह 642 कोर्सेसचा समावेश। राज्य शासन दरवर्षी 1800 कोटींचा भार उचलणार। मुंबईवर पाणी संकटाचे ढग आणखी गडद। जलाशयांमध्ये फक्त 11%च पाणीसाठा शिल्लक। बाष्पीभवनामुळे पाणी पातळीत जलद गतीनं घट।